मित्रांनो, आता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 8 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील आज आपण पुढचा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनवरती आधारित जे व्हिडिओ बनवतोय त्यासाठी माझी परीक्षा माझी तयारी ह्या चॅनलवरती आपल्याला ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला पटकन शोधता यावेत, भेटावेत आणि त्याचा अभ्यास करून तुम्हाला परीक्षेला जाता यावं। त्यासाठी त्या चॅनलला भेट देऊन चॅनल सबस्क्राईब करा। ऑलरेडी आपण त्या चॅनलवरती रोज एक व्हिडिओ अपलोड करत आहोत। या चॅनलवरती 800-900 व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ शोधणं कठीण होणार आहे, म्हणून आपण त्या चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड केले आहेत। चला तर मग आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींमधील पहिली पद्धत उत्पादन पद्धत या उत्पादन पद्धतीची माहिती पाहूया। मित्रांनो, उत्पादन पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यासाठी उत्पादनावरती लक्ष केंद्रित केले जातं, म्हणजे किती वस्तू बनवल्या किंवा किती घटकांची निर्मिती झाली याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केले जातं आणि हे उत्पादन मोजता यावं, त्याची माहिती काढता यावी यासाठी अर्थव्यवस्थेचे शेती, खाणकाम, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण, सेवा अशा क्षेत्रांमध्ये अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते आणि मग अशा क्षेत्रांमधील उत्पादन मोजलं जातं। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ही जी उत्पादन पद्धती आहे ती उत्पादन पद्धतीत देखील 2 पद्धती आहेत। ह्या 2 पद्धती तयार करण्यापाठीमागचं कारण म्हणजे दुहेरी गणना टाळता यावी, एखादी वस्तू 2 वेळा मोजली जाऊ नये हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे। उत्पादन पद्धतीत 2 प्रकार आहेत, एक म्हणजे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरी आहे वर्धित मूल्य पद्धत। दोघांपैकी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करून उत्पादन पद्धतीने उत्पन्न मोजता येतं। सुरुवातीला आपण पाहूयात अंतिम वस्तू पद्धत। अंतिम वस्तू पद्धत म्हणजे उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्याच फक्त उत्पादनाचा विचार केला जातो, उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा फक्त विचार केला जातो, म्हणून त्याला अंतिम वस्तू आपण म्हणू शकतो। अशा वस्तू प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात किती निर्माण झालेल्या आहेत त्याची माहिती घेतली जाते आणि त्यानुसार त्याच्यावरती राष्ट्रीय उत्पन्न मोजले जातं। अंतिम वस्तू शोधून त्याचं बाजार भावानुसार मूल्य काढायचं आणि मग आलेल्या सगळ्या मूल्यांची बेरीज केली की तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न कळणार आहे। आता उदाहरणासाठी आपण ह्या ठिकाणी एक वस्तू घेतली, ब्रेड। हा ब्रेड जो आहे तो प्रत्यक्ष ग्राहक विकत घेऊन त्याचा उपभोग घेत असतो, म्हणून उपभोगाची शेवटची वस्तू ब्रेड आहे, ती उपभोग घेतल्यानंतर नष्ट होणार आहे, पुढं त्याच्यापासून कुठली दुसरी वस्तू तयार होणार नाही। अशा पद्धतीचं जेव्हा एखादी वस्तू असते तिला आपण अंतिम वस्तू म्हणायचं। पण ब्रेड तयार करण्यापूर्वी त्याच्यात अनेक टप्पे येऊन गेलेले असतात, म्हणजे जसं शेतकऱ्याने गहू पिकवला तिथं खर्च झालेला असतो, गिरणी मालकाने पीठ बनवलेलं असतं तिथं खर्च झालेला असतो, ब्रेड मालकाने त्याच्या ब्रेड बनवला तिथंही काही त्याचं उत्पादन केलेलं असतं, किरकोळ व्यापाऱ्याने तो विक्रीसाठी काढत असताना तिथं त्याला काही स्वतःचा नफा त्यांनी काढलेला असतो। अशा प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी वस्तू बनत गेली। गव्हापासून ब्रेड तयार झाला, पण सुरुवातीला गहू होता, नंतर पीठ झालं, नंतर ब्रेड झाले, नंतर किरकोळ व्यापाऱ्याकडे विकणारी वस्तू म्हणून आलं आणि मग ग्राहकाकडे आलं। मग ह्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी वस्तू पीठ तयार झालं म्हणून पिठाचं उत्पादन मोजायचं का, गहू उत्पादन झाला म्हणून गव्हाचं उत्पादन मोजायचं का, ब्रेड निर्माण झाला म्हणून ब्रेड पण मोजायचं का। तर अशा वेळेस एकाच वस्तूपासून जेव्हा वेगवेगळी टप्प्याटप्प्याने वस्तू बनत येते आणि ती अंतिम शेवटी कोणती वस्तू आहे की जो ग्राहकाला मिळणार आहे त्याच फक्त वस्तूचा विचार करायचा। ही पद्धत सांगते ह्या टप्प्यांमधल्या वस्तूंचा विचार करायचा नाही, अंतिम वस्तू जी बनली, ब्रेड बनला तर ब्रेडचाच विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं। त्याला आपण अंतिम वस्तू पद्धत असं म्हणतोय। येथे अंतिम वस्तू ब्रेड आणि तिच्याच मूल्यांचा विचार केला जातो, यातून दुहेरी गणना टाळली जाते, म्हणजे एक वस्तू 2 वेळा मोजली जात होती, ही जी दुहेरी गणना होती ती ह्या ठिकाणी टाळली जाते। यानंतर दुसरी पद्धत आहे वर्धित मूल्य पद्धत।
दुहेरी गणना टाळण्यासाठी उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर अंतिम वस्तूचे मूल्य, अंतिम वस्तू व आदानातील फरक याद्वारे मोजलं जातं. त्याला आपण मूल्यवृद्धी म्हणतोय. अशा मूल्यवृद्धींचा विचार करून अंतिम वस्तू होतपर्यंत प्रत्येक टप्प्यातल्या वाढलेल्या मूल्याचा विचार केला जातो. त्याला वर्धित वाढलेलं मूल्य असं त्याचा अर्थ आहे. आधीची जी पद्धत होती ती शेवटची वस्तू मोजायची, पण काही लोक म्हणतील की शेवटची वस्तू आम्ही कसं ठरवायचं, कशी मोजायची ते आम्हाला कळणार नाही. पण त्यांच्यासाठी दुसरी पद्धत सांगितली की तुम्ही प्रत्येक टप्प्यामध्ये जे वस्तू तुम्ही बनवली तर त्या वस्तूमध्ये ऑलरेडी आधीची किंमत जी मिळवलेली असते, म्हणजे गहू घेतलं ना तुम्ही, गहू घेत असाल तुम्ही तर गव्हाची किंमत ऑलरेडी तुम्ही मोजलेली असते, तर तेवढी किंमत वजा करून आता ह्या वस्तूच्या टप्प्यामध्ये तुम्ही किती उत्पादनात वाढ केली तेवढीच फक्त वर्धित वाढलेलं उत्पन्न मोजायचं. त्याला आपण वर्धित मूल्य पद्धत म्हणतो. आता हे असं तोंडी सांगून तुमच्या लक्षात येणार नाही, त्यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहावं लागेल. उदाहरणाद्वारे तुम्हाला वर्धित मूल्य पद्धत समजू शकते. त्यासाठी आपण एक टेबल या ठिकाणी विचार घेऊयात. या टेबलमध्ये उत्पादनाचे टप्पे पहिल्या कॉलममध्ये घेणार आहोत आपण. दुसऱ्या कॉलममध्ये उत्पादनाचे मूल्य, त्यामध्ये किती उत्पादनाचं मूल्य आहे ते मूल्य विचारात घेणार आहे. त्यानंतर आदानाचे मूल्य आपण विचारात घेणार. आदान म्हणजे वस्तू बनवण्यासाठी जे जे काही आपण आणलेलं असतं ना ते आदान. त्यानंतर वर्धित मूल्य शेवटच्या कॉलममध्ये आपण काढणार आहोत. पहा, आपण आता ब्रेडचाच विचार करूया आणि ब्रेडच्याच संदर्भातील वर्धित मूल्याचे टप्पे समजून घेऊया. समजा गहू हा शेतकऱ्याने उत्पादित केलेला आहे. उत्पादनाचा पहिला टप्पा गहू तयार करणे. या ठिकाणी शेतकऱ्याने 1 किलो गव्हाची किंमत 7 रुपये ठेवली, तर ते उत्पादनाचं मूल्य होईल 7 रुपये 1 किलो गहू. इथं आदाने वगैरे कुठले आणलेले नाही आहेत, त्याने डायरेक्ट गव्हाचं उत्पादन केलंय म्हणून आदानाची किंमत 0. वर्धित मूल्य ह्या ठिकाणी 7 होईल. त्यानंतर तो गहू गिरणी मालकाने शेतकऱ्याकडून विकत घेतला आणि त्याचं गव्हाचं पीठ बनवलं, तर गहू त्याने घेऊन पीठ बनवलं, त्याचे 10 रुपये किमतीला तो विकत असेल, तर यामध्ये 7 रुपये किलोचा ऑलरेडी त्याला गव्हाची किंमत द्यावी लागली असणार आहे. आणि मग त्याचा खर्च वगैरे सगळं काढून त्याने 3 रुपये त्याच्यात एक्स्ट्रा मिळवले आणि मग तो वस्तू विकायला सुरुवात झालेली. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये गहू ऑलरेडी आपण आधीच्याच टप्प्यात मोजला असेल, मग गव्हाची तेवढी किंमत वजा करायची. आता वर्धित या टप्प्यात 10 रुपये किमतीने तो विकतोय, तर वाढलेली किंमत, वर्धित झालेली एक्स्ट्रा झालेली किंमत किती ती फक्त या ठिकाणी विचारात घेतली जाते. यानंतर ब्रेड बनवण्यासाठी बेकरीचा मालक त्या गव्हाची गिरणी मालकाकडून खरेदी करेल. गव्हाच्या पिठाची गिरणी मालकाकडून खरेदी करेल. हे पीठ तो आणणार आहे ब्रेड बनवण्यासाठी. हे गव्हाचं पीठ विकलं जाते 10 रुपयाला. ब्रेड तयार करून तो मालक 13 रुपयाला ब्रेड विकतोय असं आपण गृहीत धरूयात. तर या टप्प्यामध्ये देखील त्याचा ऑलरेडी पीठ आणण्यासाठी झालेला खर्च 10 रुपये आणि आत्ताच्या ह्या ब्रेड बनवण्याच्या टप्प्यामध्ये त्याला स्वतःचा नफा, बाकीचा खर्च हे सगळं पकडून त्याने 3 रुपये एक्स्ट्रा वाढवलेले आहेत आणि 13 रुपयाला वस्तू विकतोय. या टप्प्यात देखील 3 रुपयाने वाढ झाली. आता किरकोळ व्यापाऱ्यांकडे तो ब्रेड विक्रीसाठी जाणार आहे. किरकोळ व्यापारी 14 रुपयाला ब्रेड विकतायत असं आपण गृहीत धरूयात. तर या टप्प्यामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना तो ब्रेड 13 रुपयाला खरेदी करावा लागला, कारण ब्रेडचा बेकरी मालक तो 13 रुपयाला विकत होता. 13 रुपयाला यांना पडणार आहे आणि हे स्वतःसाठी 1 रुपया नफा ह्या ठिकाणी गृहीत धरून 14 रुपयाला वस्तू विकतील. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये 1 रुपया वाढलेला आहे. अशा पद्धतीने आपण ग्राहकापर्यंत आलेली वस्तू, अंतिम वस्तू ब्रेड विकायला जेव्हा येते तेव्हा ती 14 रुपयाला विकली जाते. ऑलरेडी आपण इथं पाहिलेच आहे, किरकोळ व्यापारी 14 रुपयाला विकतोय. मग तुम्ही डायरेक्ट ब्रेडची किंमत मोजून राष्ट्रीय उत्पन्नात ती मोजली तरी चालू शकते. जर तुम्हाला असं डायरेक्ट अंतिम वस्तू नाही कळत तर त्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये झालेली जे वाढ होती मूल्यामधली ती फक्त विचारात घेतली तरी उत्पन्न आपल्याला सारखंच मिळेल.
म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात 7 रुपये, नंतर 3 रुपये 10 होतील, नंतर पुन्हा 3 रुपये वाढवले 13 रुपये होतील आणि हा 1 रुपया 14 रुपये होतील. असे तुम्ही टप्प्याटप्प्यांमध्ये झालेल्या उत्पन्नातील वाढ मोजून देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकता. यामुळे एक वस्तू 2 वेळा मोजली जात नाही. जसं इथं गहू मोजले असते तुम्ही आणि गव्हाची किंमत त्याने इथं ऑलरेडी गव्हाच्या पिठामध्ये लावलेली आहे ना, ती पण तुम्ही गहू पण मोजला आणि त्या किमतीत पण गव्हाची किंमत मोजली जाईल. असं 2 वेळा एक वस्तू मोजली जाईल. हे आपल्याला टाळायचं आहे. असं 2 वेळा वस्तू मोजायची नाही म्हणून ही पद्धत शोधलेली आहे. तुम्ही डायरेक्ट अंतिम वस्तू देखील मोजून काढू शकताय. जर हे शक्य नसेल त्या ठिकाणी अशा टप्प्याटप्प्यात झालेल्या वाढलेल्या मूल्यांची बेरीज करून तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकताय. त्यालाच आपण वर्धित वाढलेली मूल्य आणि त्याची बेरीज असे ते वर्धित मूल्य पद्धत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या उदाहरणावरून नक्कीच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची वर्धित मूल्य पद्धत समजली असेल. सो गृहीत धरूयात आणि पुढचं दक्षता आहेत. ह्या पद्धती वापरत असताना काही काळजी घ्यायची, काही दक्षता घ्यायची आहेत. त्या दक्षता पाहूयात. पहिली आहे अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य फक्त मोजलं जावं. अंतिम वस्तू किंवा सेवा असेल तर तिचंच मूल्य मोजलं जावं. आधीमध्ये सगळ्या टप्प्यांमधले मोजलं जाऊ नये. उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे अंदाजे मूल्य मिळवावे. काही वेळेस आपण करतो ना की आपण ब्रेड मालकाने स्वतःच्याच घरी ब्रेड घेऊन गेला तर तो पैसे मोजणार नाही, तिथं सांगणार नाही, ते उत्पन्नात गृहीत धरणार नाही. पण असं जो स्वतः उपभोगासाठी जर वस्तू वापरत असेल तर त्याची अंदाजे किंमत लावली पाहिजे. अप्रत्यक्ष करांची रक्कम वजा करावी व अनुदानाची रक्कम मिळवावी. ह्या पद्धतीने जर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असेल तर अप्रत्यक्ष कर जे आहे ते ऑलरेडी अप्रत्यक्ष कर किमतीमध्येच येतात. म्हणजे तुम्ही वस्तू घेतल्यावरती तिथं कंसात असतं ना इन्क्लूड ऑल टॅक्सेस, ही किंमत टॅक्स मिळून असते. मग हे अप्रत्यक्ष टॅक्स जो आहे तो त्याच्यात मिळवलेला असतो. तर त्याची रक्कम वजा करावी लागते, कारण ती वस्तू तयार करण्यासाठी आलेलं वस्तूंपासून मिळणारं उत्पन्न नाही, ते शासनाला देण्यासाठी शासनाने त्याच्यात टाकलेली एक्स्ट्रा किंमत असते. त्यामुळे ती वजा करायची आणि अनुदानं वगैरे जर दिली असतील शासनाने तर ती त्या किमतीमध्ये मिळवायची, कारण ते तुम्हाला इथं उत्पन्नात दिसणार नाही मिळालेले पैसे, पण शासनाने ते दुसरीकडून दिलेले असतात. वेगवेगळ्या वर्षातील किमतीतील बदलांचा विचार करावा. निर्यात मिळवणे तर आयात वजा करायची आहे. निर्यात जी आहे ती जी निव्वळ निर्यात आहे आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये त्याचं मूल्य ह्या ठिकाणी जर जास्त होत असेल तर ते आयातीचं मूल्य ह्या ठिकाणी वजा करावे लागेल. त्यानंतर जुन्या वस्तूंचा समावेश ह्यामध्ये करायचा